नाशिक आहे शिकलेले मोठा विषय गावला आता काय झालं ते बोलते मोठा विषय गावला ना मोठा विषय गावला पाडायचा लाईव्ह का? हे लाईव्ह कॉल करताय तुम्हीच करा की. एक मिनिट जरा थांबा जरा एक मिनिट हे लाईव्ह करा लाईव्ह सगळे लाईव्ह करा पोलीस कुठे आहेत? आणि ह्या जिल्हा परिषद निवडणुकांच्या गुरोल जिल्हा परिषद गटाच्या पेट्या हॉटेल ढाब्यावर आहे ढाब्यावर हॉटेल बघा हॉटेल दाखवा स्वराज ढाबा हो आज जिल्हा परिषद निवडणुकीचं मतदान झाल्यानंतर साधारण 10 वाजताच्या आसपास मला एक फोन आला आणि फोन आल्यानंतर त्यांनी असं सांगितलं की स्वराज्य हॉटेल जे मूळचं पुणे सोलापूर रस्त्यावरचं एक हॉटेल आहे मूळमधलं ढाबा आहे त्याच्या बाहेर रस्त्यावर त्या ठिकाणी EVM आहेत असं मला त्या ठिकाणी फोनवर सांगितलं. ताबडतोब त्या ठिकाणी आलो तर त्या ठिकाणी संबंधित EVM त्या ठिकाणी रस्त्यावर असल्याचं निदर्शनाला आलं. ताबडतोब आम्ही पोलिसांना जिल्हाधिकाऱ्यांना आणि संबंधित आरो ऑफिसरला त्या ठिकाणी कळवलं. आरो मॅडम पण ताबडतोब त्या ठिकाणी आल्या. तिथं आल्यानं खूप मोठा जमा झाला आणि त्याच्यामध्ये एक अशी शंका निर्माण झाली की EVM ही एवढी सुरक्षित वस्तू आहे की ती अशी बेवारस अशी कशा काय पद्धतीनं बाहेर आली. तर त्याच्यामध्ये असं समजलं की त्या राखीव EVM मशीन आहेत आणि त्या माझ्या स्वतः मी जिथून निवडणूक लढतो आहे कुरुल जिल्हा परिषद मतदारसंघ त्या मतदारसंघातल्या त्या EVM होत्या. त्यामुळं शंका त्या ठिकाणी आणखी वाढली आणि त्याच्यामध्ये आता ठीक आहे अधिकारी असं सांगतात की ते राखीव असलेल्या EVM आहेत. राखीव जरी असल्या तरी EVM म्हणजे एक प्रकारे रिझर्व्ह बँकेचं नोटा छापायचं मशीन जेवढं महत्त्वाचं आहे तेवढं ते महत्त्वाचं असतं. ते कुठंही त्या ठिकाणी बाहेर अशा पद्धतीनं ओपन प्लेसला किंवा खाजगी जागेवर आढळून येणं हे गंभीरच आहे. त्याला या सगळ्या यंत्रणेला 0 एरर अपेक्षित असतो. परंतु जे काही घडलं ते सगळ्यांच्या समोर आहे. यामध्ये आम्हाला काही कोणाला दोष द्यायचा नाही परंतु EVMच्या संदर्भानं अगोदरच खूप शंका उपस्थित केल्या जातात. त्यामुळं ते EVM मशीन जे आहे ते त्या बॉक्समध्ये आहे आणि आम्ही ते आमच्या याच्या ज्या ॲक्च्युली मतदान केंद्रावर ज्या EVM मशीनवर मतदान झालं त्याचा जे नंबर असतो सिरियल नंबर तो आम्ही ऑलरेडी नोट केलेला आहे. तो सिरियल नंबर आणि या EVM मशीनचा सिरियल नंबर हा निश्चितपणे वेगळा आहे. परंतु ते वरच्या बॉक्सवर तो नंबर असतो आणि बॉक्सच्या आतमध्ये मशीन आपल्याला ते बघायला ते सील तोडता येत नाही. त्यामुळं संबंधित EVM मशीन आता परत एकदा तिथून आणून पंचनामा करून या ठिकाणी ज्या गोडाऊनमध्ये सगळ्या EVM मशीन ठेवलेल्या आहेत तिथे एक स्वतंत्र खोलीमध्ये CCTV कॅमेऱ्याच्या याच्यामध्ये त्या ठेवलेल्या आहेत आणि त्यालाही सील केलेलं आहे. आता हे बघायचं याच्यामध्ये की आतमध्ये जे मशीन आहे बॉक्सच्या आतमध्ये त्या मशीनमध्ये वरचा बॉक्स आणि आतल्या मशीन त्याचे नंबर हे सेम आहेत का हे बघावं लागेल. आणि ह्या मशीन ज्या वेळेला बाहेर पडल्या म्हणजे कस्टडीतच आल्या नाहीत त्या दरम्यानच्या काळामध्ये त्या मशीनमध्ये काही छेडछाड झाली का हे तपासावं लागणार आहे. कारण EVM मशीन जोडून त्याच्याबरोबर तो बॉक्स दुसरं पण अजून एक मशीन आहे ज्याच्यामध्ये काउंट केलं जातं. तर त्याची बटन दाबून जर सगळं त्याच्यामध्ये मतं लोड केली असतील ओरिजिनल ज्याच्यावर मतदान झालं ते मशीन रिप्लेस करून ते या बॉक्सच्या आतमध्ये घालून दुसरं त्याच्यावर वोटिंग प्रायव्हेटली वोटिंग करून ते मशीन इथं गोडाऊनमध्ये आता आलं तर नाही ना अशा पद्धतीची शंका आहे. म्हणजे सापडलेलं मशीन जरी रिझर्व्ह असलं तो बॉक्सवरनं दिसतोय तो रिझर्व्ह. बॉक्सच्या आतमध्ये काय बॉक्सच्या आतमध्ये जे ओरिजिनल वोटिंग झालेलं मशीन आहे ते त्यात ठेवलं गेलं आणि जे याच्यावर ओरिजिनल मतदान झालं ते मशीन या रिझर्व्हच्या बॉक्समध्ये घातलं गेलं असं तर झालं नाही ना हे तपासून बघावं लागेल. संबंधित जे कोणी अधिकारी त्या ठिकाणी ज्यांच्या ताब्यात हे मशीन होतं त्यांचे कॉल डिटेल चेक केले गेले पाहिजे. ते कोणाच्या संपर्कात होते का हे बघितलं पाहिजे. आणि याच्यामध्ये काही सध्या तरी सकृतदर्शनी कुठं काही त्यामध्ये मुद्दामून काही झालं आहे का असं शंका
तरी येत नाही आहे. पण शेवटी EVMच्या बाबतीमध्ये मुळातच ते शंकेच्या आणि डाऊटच्या घेऱ्यामध्ये असताना अशा पद्धतीची घटना जी घडलेली आहे ही संशयास्पद त्या ठिकाणी आहे. RO मॅडम ताबडतोब आल्या, त्यांनी जी काही प्रोसिजर नियमानुसार करायला पाहिजे त्यांनी केली. पोलिसही जागेवर लगेचच आले, जिल्हाधिकाऱ्यांनी त्यामध्ये हस्तक्षेप केला. हे सगळं आता इन कॅमेरा सगळं झालेलं आहे. आता मतमोजणीच्या दिवशी ते आता जिथं ह्या मशीन ठेवलेल्या आहेत त्या पंचांच्या समक्ष त्या उघडल्या जातील आणि ओरिजिनल जे मतदान झालेलं आहे त्याचं काउंट ह्या मशीनमध्ये काही काउंट आहे का किंवा याच्यामध्ये काही इरेज केलेलं आहे का हे सगळं बघावं लागेल. आमच्याकडे झेडो म्हणजे झोनल ऑफिसर नेमलेले असतात. त्या झोनल ऑफिसरकडे प्रत्येक मतदान केंद्रासाठी राखीव मशीन दिलेली असते. त्या राखीव मशीन दिलेली होती. तसं एक मतदान केंद्राचे ते झेडो होते, त्यांच्याकडे ती राखीव मशीन होती. ते मशीन जमा करायला इथं आले होते. इतर साहित्य आणि हे सगळं जमा करत असताना त्यांनी मशीन त्या बॅग ह्याच्यात ठेवली होती गाडीत. ते उतरले, त्यांच्याबरोबरचे सहकारी उतरले आणि अजून पोलीस पण उतरले. त्यामुळे त्या व्यक्तींनी जे कोणी ड्रायव्हर होते त्यांनी गाडी खाली झाली समजून ते जेवायला म्हणून तिकडे किंवा कशाला माहीत नाही, पण ते कशाला तरी ते बाहेर गेले गाडी घेऊन. गाडी बंद EVM तशाच बाहेर गेले. आता असं झालं की तिथे गेल्यानंतर तिथल्या लोकांच्या लक्षात आलं की EVM आहेत गाडी, म्हणून त्यांनी त्या काढून बाहेर ठेवलं आणि मग तिथं सगळे लोक गोळा झाले. आता ते आणि आम्ही जेव्हा पुकारत होतो त्या झेडोना की तुमच्या 2 EVM तुम्ही जमा नाही केलेल्या, तेव्हा ते झेडो सापडले नाहीत. म्हणून आम्ही फोन केला तर ते म्हणले मी इथं आलो कारण माझी गाडी बाहेर गेली, म्हणून ते गाडी बरोबर तिकडे गेली गाडी शोधायला आणि मग तिथं ते सगळा पुढचा सीन आलो. आता ते तुम्ही ताब्यात घेतलेत आणि पुढे काय कारवाई? नाही, आपण त्या एक तर पहिली गोष्ट त्या EVM होत्या ह्या राखीवच्या EVM होत्या, त्याच्यामध्ये कुठलंही मतदान नाही. आपल्या ज्या मतदान झालेल्या EVM होत्या त्या ऑलरेडी माझ्या ताब्यात सगळ्या आल्या होत्या. आम्ही ती स्ट्रॉंग रूम सुद्धा सील केलेली ऑलरेडी केलेलीच होती. फक्त राखीवचा आम्ही हिशोब लावत होतो तेव्हा ही घटना घडली आहे. आणि आता त्या ज्या मशीन आहेत त्या मशीन आपण इथे वेगळा सुरक्षा कक्ष करून त्यामध्ये CCTVच्या अंडर ठेवलेले आहेत, जेणेकरून जेव्हा ते बघायचे असतील की बाबा त्याच्यात काही म्हणजे त्या दुसऱ्या कुठल्या नाही आहेत ना वगैरे अशा ज्या काही शंका आहेत तर ते आपण बघू शकतो.